Download the Z5 app now. 6 महिन्यात स्वानंदी समरला लांब करण्याचं अंशुमनने घेतलं चॅलेंज. मल्लिकाच्या नाटकाला समर फसला. झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत आपण पाहिलं समरच्या प्रपोजलचं अखेर स्वानंदीने उत्तर दिलं. त्यामुळे आता दोघांचा खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून संसार सुरू होतोय. पण समर स्वानंदी आनंदी असणं मल्लिका आणि अंशुमनला कसं पचेल, म्हणून त्यांना वेगळं करण्याचा दोघंही प्लॅन करतायत. आजी दोघांना सुखी संसारासाठी आशीर्वाद देते. दोघांच्या रोमॅन्टिक मोमेंटमध्ये मल्लिका आणि अंशुमन मोडता घालतात. दारावर मल्लिका डोकं आपटते. डोकं दुखण्याचं भयानक नाटक सुरू असतं. समर खोलीच्या बाहेर येतो तेव्हा त्याला ते इतकं खरं वाटतं की समर तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. संधी साधून अंशुमन स्वानंदीला चॅलेंज देतो की तुमचा संसार 6 महिन्याच्या आत मोडून दाखवेन. देवा, माझ्या पोरांना न कोणाची गोष्ट नको रे लागू. इथून पुढे ना तुम्हा दोघांमधलं प्रेम वाढत राहू. तुमच्यातलं अंतर वाढायला हवंय मला. मला वाटतं माझ्या डोक्यात गाठ आली आहे. आपल्या जास्त डॉक्टरकडे जायचं. तुमचा रोमॅन्टिक मोमेंट डिस्टर्ब केला नाही, 6 महिन्यामध्ये वेगळे होणार आहात तुम्ही. मालिकेत आपण पाहिलं समर स्वानंदीसाठी वटपौर्णिमेचा उपास करतो, तर 7 जन्म हीच बायको हवी म्हणून वडाची पूजाही करतो. स्वानंदीला त्याने मनातलं सगळं सांगितलेलं असतं, पण तिच्या उत्तराची वाट बघत असतो. वटपौर्णिमेचं औचित्य साधून स्वानंदी समरला मनातलं सगळं सांगून टाकते. मालिकेतला हा सीन एका टेकमध्ये शूट झाला. समर स्वानंदी हे पात्र साकारत असलेले तेजश्री आणि सुबोध यांचा ऑफ कॅमेरा बॉन्डही कमाल आहे. हा सीन कसा शूट झाला पहा त्याची खास झलक. असं काय करताय राजवाड्यात प्लीज. मी बोलले तर दुसरा कुठे अर्थ निघतो काय? दुसरा अर्थ निर्धार लावण्यात मला इंटरेस्ट आहे. मला काय असं पटत नाही. या दिवसाला किती खास महत्व आहे, त्यामुळे मला तुम्हाला असं आजच्या दिवशी सांगायचं. आणि असं नका, मला असं त्यावेळेस मी बोलतो. पण मग आता आय लव्ह तुम्ही बघताय त्याला त्या गायला हसताय. आता अंशुमन आणि मल्लिका त्यांना दूर करायला कोणत्या थरापर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका वीण दोघातली ही तुटेना फक्त झी मराठीवर. आणि मराठी मालिका विश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.